शास्त्रप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असा 4 वर्णांचा समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गांचे म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचे परस्पर संबंध म्हणजे एकमेकांसोबतचे संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णातील परस्पर संबंध एकमेकांसोबतचे असलेले संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर म्हणजे क्रमाक्रमाने येणारी जी विषमता आहे, जो फरक आहे, जो भेद आहे, त्या भेदाच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान म्हणजे एकसारखे असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत, एकाच्यावर दुसरा असे आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्णाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. विहित म्हणजे नेमून दिलेला, ठरवून दिलेला असाच व्यवसाय त्याने केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णाची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. म्हणजे ज्या वर्गाला जो व्यवसाय नेमून दिलेला आहे तोच व्यवसाय त्या वर्गाने केला पाहिजे. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या चातुर्वर्ण्यानुसार जो आदर्श समाजाचा सिद्धांत होता त्या सिद्धांताचा ब्राह्मणांनी आग्रह धरून तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. हा जो सिद्धांत ब्राह्मणांनी मांडलेला आहे त्याचा आत्मा विषमता आहे. म्हणजे विषमता या सिद्धांतातील जीव आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. म्हणजे ही जी सामाजिक विषमता ज्या सिद्धांतानुसार मानल्या गेलेली आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून म्हणजे इतिहासात झालेल्या विकासामुळे टप्प्याटप्प्याने आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. ब्राह्मणांनी जो धर्म मांडला, जे शास्त्र त्यांनी लिहिले त्या शास्त्रात त्यांनी संमत केलेला म्हणजे त्या शास्त्रांमध्ये त्यांनी मान्य केलेला हा सिद्धांत आहे. वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्यांनी बुद्धाकडे कथन केले. त्याने बुद्धाकडे सांगितले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत, खालच्या थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत. शुक्ल म्हणजे उजळ
प्रकाशित असलेले म्हणजेच गोरे वर्णाचे आहेत. इतरांची वर्ण कृष्ण आहेत, म्हणजे इतरांची वर्ण काळे आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राह्मण म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून, त्याच्या तोंडातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे वारस पुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून, अभिजात म्हणजे जन्मजात, जन्माने प्राप्त झालेला, अशा जन्माने प्राप्त झालेल्या वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या, शिरमुंड्या म्हणजे ज्यांचे शिर मुंडलेले आहे, डोक्यावरचे केस काढलेले आहेत, अशा शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतांच्या, त्या कृष्ण वर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. जे लोक ब्रह्म्याच्या पायापासून जन्माला आलेले आहेत त्या लोकांच्या वंशजात तू सामील झाला आहेस. हे चांगले नाही, हे उचित नाही, योग्य नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून, आमचे पूर्वज म्हणजे ब्राह्मणांचे पूर्वज ब्रह्माच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. भगवान या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात, शेरच्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाले, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भार राहतात, म्हणजे गर्भधारणा करतात, प्रसवतात म्हणजे बाळाला जन्म देतात, आपल्या अर्भकाचे, बाळाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण म्हणजे गर्भातून जन्मलेले ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्यांनी पैदा केलेले, त्याची खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ते ब्रह्म्याची नालस्ती म्हणजे बदनामी मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. तो भगवान बुद्धाला म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? चतुर्विध म्हणजे 4 प्रकारची जी विभागणी केली आहे ती सर्व जगात मान्य आहे काय? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करायची किंवा न करायची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. भगवान बुद्ध म्हणाले, माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आत्माला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा
शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे आणि जिच्या योगे म्हणजे ज्या सेवेच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येशूकारीने दुसरा प्रश्न विचारला. माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले. वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नाम निर्देश केला जातो. प्रत्येकाला आपल्या वंश परंपरेबद्दल अभिमान असतो आणि त्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नाम निर्देश केला जातो, म्हणजे त्या नावाशी त्यांचा संबंध जोडला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपत्तीचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नाम निर्देश होतो. जसा अग्नीचा ओंडक्याशी, ढलप्याशी, काट्याकुट्यांशी आणि शेणाशी संबंध जोडला जातो, परंतु अग्नी शेवटी अग्नीच आहे. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बळबळ करणारा, लोभी, दीर्घद्वेषी म्हणजे क्षमा न करता द्वेष करणारा, द्वेष करत राहणारा अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही, चांगला पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणजे थोर कुळात जन्माला आलेला जो पुरुष आहे तो चांगलाही असू शकते आणि वाईटही असू शकते. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येशूकारीने तिसरा प्रश्न विचारला, तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. येशूकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावळ वाहून नेण्याने शूद्राची. जर या 4 कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे, दुसऱ्याच्या धनाची चोरी करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धांनी विचारले, ब्राह्मणांचे हे जे वर्गीकरण आहे, व्यवसायाचे जे वर्गीकरण आहे, हे सर्व जगास मान्य आहे काय? येशूकारीने उत्तर दिले, नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा, हा भगवान बुद्धांचा उपदेश होता.